औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूरच्या 70 फूट रोड परिसरामधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. सोलापूरच्या 70 फूट रोड मार्केट परिसरामध्ये शिवकुमार ज्वेलर्स नामक जे सोन्याचं दुकान आहे त्याच्यामध्ये हातात बंदूक आणि धारदार शस्त्र घेऊन आलेल्या दोघा इस्मांनी सोन्याचे दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे. आणि ही जी घटना आहे आज 13 जून रोजी सकाळी 11:35 घडलेली आहे. शिवकुमार ज्वेलर्सचे जे मालक आहेत नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडलेले होते आणि ते दुकानात असताना दोन इसम धावत दुकानात आले. एकाच्या हातात धारदार हत्यार होतं तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल सदृश वस्तू होती आणि त्यांनी पिस्तुलीचा धाक दाखवून, शस्त्राचा धाक दाखवून दुकान मालकाला भीती दाखवून या ठिकाणी दुकानातील सोन्या चांदीचा ऐवज लुटून नेल्याचं प्राथमिक घटना या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि ही जी घटना जेव्हा कळाली तेव्हा सोलापूर शहर पोलीस दलात खळबळ उडालेली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता शिवकुमार ज्वेलर्स नामक हे दुकान आहे आणि हा जो प्रकार घडलेला आहे त्यानंतर दुकानाचे मालक असतील, त्यांचे नातेवाईक असतील, ते घटनास्थळी आलेले आहेत. पोलीस अधिकारी देखील, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आलेले आहेत. आणि हा जो प्रकार आहे तो सोलापूरच्या याच परिसरामध्ये घडलेला आहे. तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघत असाल तर हा 70 फूट भाजी मार्केट ते वालचंद कॉलेजकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडून हा कुमटा नाक्याला जाणारा हा रस्ता आहे. 70 फूट भाजी मार्केट ते कुमटा नाक्याच्या मधोमध असलेल्या शिवकुमार ज्वेलर्स या दुकानामध्ये भर दिवसा हा दरोड्याचा प्रयत्न झालेला आहे आणि यामुळं पोलीस दलात प्रचंड खळबळ उडालेली आहे. CCTV फुटेजच्या प्राथमिक माहितीनुसार 2 व्यक्ती दुकानात आल्याचे एकंदरीत दिसत आहे. त्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्र आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पिस्तूल सदृश वस्तू आहे. नेमकी ती पिस्तूल कशाची होती याचा तपास पोलीस करत आहे. नेमका हा प्रकार कसा घडला याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी घेत आहेत. फॉरेन्सिक टीम जी आहे पोलिसांची ती घटनास्थळी आलेली आहेत. वरिष्ठ अधिकारी कुर्री मॅडम असतील, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने असतील किंवा पोलीस निरीक्षक बंडगर सर हे देखील घटनास्थळी आलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी तपास सुरू आहे. भर दिवसा सोलापुरात ही घटना घडल्याने खळबळ उडालेला आहे. आपल्या माहितीप्रमाणे काही महिन्यांपूर्वी विजापूर रोड परिसरात समर्थ ज्वेलर्सवर अशाच पद्धतीचं भर दिवसात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला होता. हातात कोयता आणि पिस्तूल सदृश वस्तू घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी समर्थ ज्वेलर्सवर दरोडा घातलेला होता. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र ती घटना घडल्यानंतर आता पुन्हा आज 13 जून रोजी 11:35 CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजनुसार या शिवकुमार ज्वेलर्सवर या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे 2 व्यक्ती CCTV कॅमेऱ्यामध्ये सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेले आहेत त्यांच्या मागावर या ठिकाणी पोलीस आहेत आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र भर दिवसा सोलापुरात सोन्याच्या दुकानात झालेल्या या धाडसी दरोड्यामुळं खळबळ उडालेली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. झहूर सोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे.